अजित पवारांच्या विमानात कुणी बॉम्ब ठेवला होता का? हा नवा प्रश्न उपस्थित केलाय शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी। आपल्या मिनिटभराच्या प्रतिक्रियेमध्ये बजरंग सोनावणे यांनी जवळपास 7 ते 8 प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे VSR या कंपनीचे विमान अजित पवारांसाठी कुणी ठरवलं होतं याची शासकीय चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। एकूणच नव्यानं होत असलेले हे आरोप त्याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? विमान जमिनीवर येण्याआधीच विमानात 2 स्फोट। खासदार बजरंग सोनावणेंचा खळबळजनक दावा। अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला त्याच्या भोवतीचा संशयाचा धूर काही केल्या शमत नाही। अनेक नेत्यांनी या विमान अपघाताबद्दल अनेक आक्षेप घेतल्यानंतर आता नवा बॉम्ब टाकलाय तो शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात बजरंग सोनावणे यांनी 1 मिनिटाच्या वक्तव्यामध्ये 7 प्रश्न विचारलेत। विमान जमिनीला लागण्याआधीच कसं क्रॅश झालं? जमिनीला लागण्याआधीच विमानात स्फोट कसा झाला? इंजिनाच्या जवळचे लोक आधी कसे बाहेर फेकले गेले? जमिनीला लागल्यावर दुसरा स्फोट कसा झाला? या अपघातामध्ये संशय वाटत नाही का? विमानात बॉम्ब ठेवला होता का? इंजिनाचा स्फोट झाला का? तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे। दादांची सकाळी उठल्यापासूनची जी प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे। मग ही मोमेंट नाही। आता ह्या सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला। तुम्ही जर एक 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय, जे मी बघितलं, त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही, काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं, नाही। त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालंय। कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही, ती मला जे दिसतंय, तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। आता त्याचा ती बॉक्स सापडलाय, त्याच्यावर काय होईल, मध्ये काय चर्चा झाली, काय बोलले पायलट, काय बोलले, खूप म्हणजे कोण दोन्ही पायलट काय बोलले, सगळे ते हे तर जीव तर गेला। मला असं वाटतं ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत त्यांच्याकडे काही पुरावे कुणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे। ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटते तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा। अजित पवारांनी 28 जानेवारीला सकाळी उठल्यापासून काय केलं याचा घटनाक्रम जाहीर करा अशी मागणीही बजरंग सोनावणे यांनी केली आहे। याआधी देखील अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक नेत्यांनी वेगवेगळे सवाल केले आहेत। अजित पवारांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याची शंका ममता बॅनर्जींनी अपघातानंतर काही तासातच उपस्थित केली होती। तर अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा सवाल संजय राऊतांनी केला होता। विमानात 6 जण होते तर 5च मृतदेह कसे हा मुद्दा अमोल मिटकरींनी लावून धरलाय। तर तिथे धुकं होतं तर CCTV फुटेजमध्ये तसं दिसत नाही अशी शंका सुषमा अंधारे यांनी उपस्थित केली। हे विमान कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश उडवणार होते असं सांगण्यात येतं, पण दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा करण्यात येतो। एकाच वेळी दोघांना उशीर कसा झाला असा प्रश्न रुपाली ठोंबरे यांनी विचारलाय। घिरटी घालून विमान अचानक पलटी होताना दिसतं, काहीतरी गडबड आहे असं छगन भुजबळ यांनीही म्हटलं होतं। या सगळ्याच्या पुढे जाऊन आता अजित पवारांच्या विमानात बॉम्ब ठेवला होता का असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केलाय। अजित पवारांच्या अपघातानंतर प्रशासन सावध झालंय। मंत्रालयातल्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येणाऱ्या विमान संचालनालय विभागातल्या अधिकाऱ्यांची SIT कडून चौकशी केली जाणार आहे। कुठल्या अधिकाऱ्यानं VSR कंपनीचे विमान घेण्याबाबत सूचना दिल्या, विमानाची तांत्रिक बाजू कशी होती याची चौकशी करण्यात येते। तसंच अजित पवारांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। हे सगळं झालं अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल, पण आता सर्वसामान्यांच्या विमान प्रवासाबाबतही अशीच एक गंभीर माहिती समोर आली आहे।
जानेवारी 2025 पासून देशातल्या 6 प्रमुख विमान कंपन्यांच्या एकूण 754 विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यापैकी 377 विमानांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचं समोर आलंय. एअर इंडिया ग्रुपच्या 72% विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड आढळलाय, तर इंडिगोच्या 36% विमानांमध्ये सतत बिघाड होत असल्याचं आढळलंय. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर पुढच्या काही तासातच हा घातपात नव्हे तर अपघातच आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला यावरून सुरू असलेलं वादळ अजून शमायला तयार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.